नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे गोपाल शेट्टी, सावरकर समोर ठेवा. मित्रहो, महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचं जे वातावरण निर्माण झालेलं आहे आतापर्यंत, त्यात सगळ्यात आश्चर्यकारक आणि काहीशी धक्कादायक बातमी जर कोणती असेल तर ती बोरिवली, मुंबईतल्या बोरिवली मतदारसंघातून भाजपचे कार्यकर्ते गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरविलं आहे. बोरिवली मतदारसंघाशी जे संबंधित आहेत, कार्यकर्ते म्हणून, पत्रकार म्हणून, निरीक्षक म्हणून, त्यांना असं वाटेल कदाचित की बोरिवलीशी जे अत्यंत जवळचे लोक आहेत त्यांना कदाचित हा त्यांच्या आयुष्यातील एक काळाकुट्ट दिवस वाटू शकतो. गोपाळ शेट्टी या बोरिवली मतदारसंघातून आमदार झालेले आहेत, 2दा खासदार झालेले आहेत. त्यांना आत्ता विधानसभेची निवडणूक लढवायची होती, पक्षानं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यामुळे त्यांनी आपला निषेध व्यक्त करण्यासाठी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. त्यांनी नामांकन पत्र पण भरलेलं आहे. हे काहीसं बंड आहे असं म्हणता येईल. अर्थात त्याचे उद्देश वाईट नाहीत. पक्षाचं अनहित व्हावं असा उद्देश नाही. उलट पक्षाला आपलं काय चुकतंय ते लक्षात यावं तेवढं दाखवण्यापुरतंच मर्यादित असं हे बंड आहे. आपण हा विषय समजून घेऊ. पहिल्यांदा मतदारसंघ पाहू. भारतात जे लोकसभेचे मोठे मतदारसंघ आहेत त्यात बोरिवली मतदारसंघ आहे. मुंबईमध्ये ज्या मतदारसंघामध्ये विकास कामं, जनतेची कामं अतिशय चांगल्या पद्धतीनं केली जातात त्यात एक बोरिवली आहे. ज्याला भाजपचे मतदारसंघ म्हणून सबंध भारतात ओळखले जातात त्यात बोरिवली आहे. बोरिवलीमध्ये 1978 पासून सतत 9-10 निवडणुका झाल्या. भाजपचाच उमेदवार निवडून येत आहे. हा भाजपचा मतदारसंघ आहे आणि हा मतदारसंघ भूतपूर्व केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल राम नाईक, ज्यांना आपण रामभाऊ म्हणतो, त्यांनी वाढवलेला आहे. बोरिवली मतदारसंघ ही रामभाऊंची निर्मिती आहे. अर्थात असंख्य कार्यकर्त्यांचं पण योगदान आहे. गोपाळ शेट्टी कसे आहेत? गोपाळ शेट्टी हा झोपडपट्टीत राहणारा माणूस आहे. झोपडपट्टीचा माणूस आहे. आत्ता त्यांनी चांगल्या इमारतीमध्ये निवासस्थान शोधलेलं आहे. फारसे शिकलेले नाहीत, पण अभ्यासूपणे आणि अत्यंत प्रामाणिकपणे त्यांनी विधानसभेची, लोकसभेची सेवा केली आणि पक्षाची सुद्धा कार्यकर्ता म्हणून सेवा केलेली आहे. त्यांचं चांगलं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे गेली 20-25 वर्ष ते सार्वजनिक जीवनात आहे, त्याहूनही अधिक काळ, पण त्यांच्यावर तसा डाग नाही. भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर तसा नाही. उगाचच काहीतरी वाचाळपणे बडबडतायत असं पण नाही. संसदेमध्ये महत्त्वाच्या विषयावर त्यांची भाषणं होतात. संसदपटू म्हणून ते चांगले आहेत. त्यांच्या बंडाचं कारण काय आहे हो? त्यांना तिकीट दिलं नाही त्याबद्दल त्यांचा राग नाही किंवा त्याबद्दल पक्षावर त्यांची
नाराजी नाही. लोकसभेला तिसऱ्यांदा त्यांना तिकीट देता आलं असतं, पण दिलं नाही आणि तिथे पियुष गोयलना उभं केलं. त्याबद्दल गोपाळ शेट्टींना वाईट वाटलं, पण त्यांनी राग व्यक्त केला नाही, निषेध व्यक्त केला नाही. त्यांनी जेवढं करता येईल तेवढं मनापासून पियुष गोयल यांचं प्रचाराचं आणि निवडणुकीचं काम केलं. त्यामुळे त्यांना तिकीट दिलं नाही हा त्यांचा राग नाही. त्यांचा राग तुम्ही बाहेरचे उमेदवार, बाहेरचे म्हणजे दुसऱ्या पक्षाचे नव्हे, भाजपचेच, पण बाहेरचे उमेदवार का आणता? ते इथे टिकत नाहीत, मनापासून काम करत नाहीत आणि मग लोकांची सेवा होत नाही, लोकांची कामं अडतात. तेव्हा तुम्ही इथे स्थानिक जो कार्यकर्ता असेल, आणि भरपूर आहेत, त्यांच्यातून कोणाला तरी एकाला निवडा आणि त्याला तिकीट द्या, ही त्यांची मुख्य तक्रार आहे. आत्ता भाजपनं संजय उपाध्याय, मुंबईचे महामंत्री, कार्यवाह सरचिटणीस, यांना बोरिवलीतून उभं केलं. त्यांना पार्ल्यातून करायचं होतं, पण पार्ल्यातून त्यांना काही जमलं नाही. त्यामुळे त्यांना आता बोरिवलीतून उभं केलं आहे. बोरिवली हा मतदारसंघ असा स्वस्त नाही आहे. जरी तो तुमचा अगदी खात्रीचा असला, कोणालाही उभं करा, बोरिवलीतून तो निवडून येतो. कारण संपूर्ण मतदारसंघ हा भाजपच्या लोकांनी व्यापलेला आहे, पुष्कळसा व्यापलेला आहे. पण म्हणून त्याचा अर्थ वाटेल तो उमेदवार तिथे जायचा आणि मग चांगल्या परिस्थितीचा नको तेवढा फायदा घ्यायचा, अशी वृत्ती बरोबर नाही, असं गोपाळ शेट्टींचं म्हणणं आहे. तर गोपाळ शेट्टी अपक्ष म्हणून त्यांनी नामांकन पत्र आज भरले आणि त्यांचा विजय हा जवळजवळ निश्चित आहे. ते विचारामध्ये भाजपपासून दूर गेलेले नाहीत, कामामध्ये भाजपपासून दूर गेलेले नाहीत. ते भाजपचंच काम करणार आहेत, भाजपच्याच विचारांचा फैलाव करणार आहेत. फक्त त्यांना भाजपच्या श्रेष्ठींना हे दाखवायचं होतं की तुम्ही जे करताय बोरिवली मतदारसंघाच्या विजयाच्या निश्चितीचा तुम्ही थोडासा अधिक गैरफायदा घेताय, लाभ घेताय, हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. भाजपचे जे केंद्रातले श्रेष्ठी आहेत, पक्षश्रेष्ठी, आणि यांचं काही, गोपाळ शेट्टी यांचं काही कुठे बिघडलं आहे का हो, असं काही वाटत नाही. पण अगदी खोलात जाऊन तपास केल्यानंतर एक माझ्या असं लक्षात आलं की बोरिवलीच्या विकास कामाच्या संदर्भातच, रस्ता रुंदीकरण म्हणा किंवा असं काही असेल, आणि त्याविषयी हे अतिशय आग्रही होते. मतदारसंघाच्या कामाच्या बाबतीत ते अतिशय आग्रही असतात. भांडण वगैरे सुद्धा ते करायला मागे पुढे पाहत नाहीत आणि मग समोरचा कोण आहे ते पाहत नाहीत. तर ही जागा, त्यांना जी रस्ता रुंदीकरणासाठी जागा हवी होती, ती जागा संरक्षण मंत्रालयाची होती आणि संरक्षण मंत्रालयाची जागा कोणाला द्यायची नाही असा मंत्रिमंडळाचा ठराव आहे. त्यामुळे यांचा एकदा खटका संसदेचे सदस्य असताना दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींशी यांचा खटका उडालेला आहे. पण हे एक कारण, त्यांना तिकीट न देणं किंवा त्यांच्या मताला किंमत न देणं, हे कारण असू शकत नाही. कारण यात त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ काही नाही आहे. पक्षाची सेवा, जनतेची सेवा हेच आहे. आता गोपाळ शेट्टी यांना मी ओळखतो, त्यांना मी काहीही सांगायला पाहिजे असं नाही, तरीसुद्धा वेळ अशी आहे की वेळ अतिशय चमत्कारिक आहे. राहू, केतू आणि कोण कोणाला काय कसं कोणाच्या मनात विचार येतील. त्यामुळे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की गोपाळ शेट्टी, तुमच्यावर अन्याय झाला आहे असं तुम्हाला वाटत असेल, अनेकांना तसं वाटेल, पण असे अन्याय होतात. तुम्हाला मी सांगायला पाहिजे असं नाही, पण ते अन्याय अनेक वेळा गिळायचे असतात. अशा वेळेला आपला सगळ्यात आदर्श पुरुष स्वातंत्र्यवीर सावरकर हा असला पाहिजे,
गोपाळ शेट्टी यांनी बोरिवलीमध्ये सावरकरांचा पुतळा, पूर्णाकृती पुतळा उभा केलेला आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, विवेकानंदांचा पुतळा आहे. मुंबईमध्ये ज्या थोड्या ठिकाणी शिवाजी महाराजांचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुतळे आहेत, त्यात बोरिवली आहे. तर सावरकरांचं स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अद्वितीय आहे. त्यांची तुलना, त्यांच्याबरोबर कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. त्यांनी हिंदुत्वाची जी सेवा केली आहे, फाळणी टाळण्यासाठी त्यांनी जी सेवा केली आहे, ती देखील असाधारण स्वरूपाची आहे. सावरकरांचं एकंदर व्यक्तिमत्व जे सगळं आहे ते विश्राम बेडेकर म्हणाले त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनंतर भारतानं निर्माण केलेला सर्वश्रेष्ठ महापुरुष. या सावरकरांवर काँग्रेसनं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रचंड अन्याय केला आहे. सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक आहेत हे देखील मानायला काँग्रेस तयार नाही. सावरकर हे महाकवी आहेत आणि सावरकरांनी अंदमानात कविता केली हे मानायला, आणि त्यामुळे ते अतिशय मोठे आहेत, जागतिक कीर्तीचे ते कवी आहेत हे मानायला साहित्यसृष्टी त्या अर्थानं तयार नाही. सावरकरांचं त्यांच्या नावानं विचार संकुल आहे. गेल्या 100 वर्षाचं भारताचं राजकारण सावरकर स्कूल ऑफ थॉट आणि गांधी स्कूल ऑफ थॉट यामध्ये विभागलं गेलं आहे. असं असून सुद्धा काँग्रेसनं सावरकरांवर प्रचंड अन्याय केला आहे. त्यांना ओळख द्यायला सुद्धा नाकारलं आहे. पण आश्चर्य म्हणजे, दुःखद म्हणजे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सुद्धा सावरकरांवर फार मोठा अन्याय केलेला आहे. पण त्याचा सावरकरांवर काहीही परिणाम झाला नाही. सावरकरांनी जे व्रत घेतलं होतं देशसेवेचं, हिंदुत्वाचं, ते व्रत त्यांनी शेवटपर्यंत सोडले नाही. ते कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले. कर्तव्य त्यांनी काही सोडलं नाही. कारण तेच म्हणाले होते त्याप्रमाणे की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. जे तलवारीच्या अशी धारा व्रत त्याला म्हणतात, तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं. बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. सावरकर असं म्हणाले होते, मान पान सगळं विसरून 2 ते 3 पिढ्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अहोरात्र देशासाठी आणि समाजासाठी झटावं लागेल. काही अपेक्षा करू नका समाजाकडून. समाज तुम्हाला काही देईल, काही अपेक्षा करू नका, तुम्ही समाजाला द्या. आता सावरकर काय आहे हे गोपाळ शेट्टी यांना माहीत आहे. मी त्यांना सांगायला पाहिजे असं नाही. पण आज ते अत्यंत खडतर परिस्थितीतून जात आहेत. इतकी वर्ष ज्या पक्षात आपण राहिलो आणि सेवा केली, त्या पक्षाविरुद्ध बंड करून अपक्ष उमेदवार म्हणून जेव्हा नामांकन पत्र भरण्याची आणि अधिकृत भाजपच्या उमेदवाराविरुद्ध लढत देण्याची वेळ येते, त्यावेळेला त्या कार्यकर्त्याला काय मनस्ताप होत असेल याची कल्पना मी करू शकतो. म्हणून त्यांना धीर देण्यासाठी मी एवढंच त्यांना सांगणार आहे की सावरकर समोर ठेवा, म्हणजे तुमचं मनोधैर्य त्याला प्रचंड बळ मिळेल आणि या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुम्ही बाहेर पडाल, विजयी व्हाल, यात काही शंका नाही. माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.